जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना SIR आणि निवडणुकीची कामे देऊ नका, BLOची कामे देऊ नका म्हणून फुलंब्री तालुक्यातील गेवरे पायगळ येथील सरपंच मंगेश साबळे यांनी गेल्या मागील 3 दिवसांपूर्वी एक जनहिताचं एक हटके आंदोलन केलं. आंदोलनाची प्रामुख्याने मागणी होती की शिक्षकांना शाळेव्यतिरिक्त शाळाबाह्य कामे देऊ नका, कारण ग्रामीण भागात शिकणारे पोरं हे गोरगरिबांची लेकरं आहेत आणि तिथं खरं तर या अधिकाऱ्यांचे लेकरं तिथं शिकत नाही. तिथं गोरगरिबांचे लेकरं शिकतात आणि त्या लेकरांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सरपंच मंगेश साबळे यांनी छत्रपती संभाजीनगर यांच्या कलेक्टर ऑफिसमध्ये एक आंदोलन केलं. त्या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळं जिल्हाधिकाऱ्यांचं कुठंतरी ते ज्वारी लागलं, कारण मंगेश साबळे यांनी कलेक्टरांना जाब विचारणं हे कुठंतरी या IAS अधिकाऱ्यांना त्यांचा कुठंतरी इगो हर्ट झाला असावा. त्यांनी फुलंब्रीच्या तहसीलदार योगिता खटावकर या देखील तिथं उपस्थित झाल्या होत्या. त्यांनी देखील एक चुकीच्या पद्धतीनं काय तर म्हणे लाठीकाठीनं मारण्याची धमकी दिली, आत्मदान करण्याचं हे दिलं, अशा काहीतरी खोट्या गुन्हे आणि खोटे आरोप करून त्यांच्यावर खोट्या पद्धतीनं सडबुद्धीनं गुन्हे दाखल केले. तहसीलदार योगिता खटावकर यांच्या आदेशानं नायब तहसीलदार यांनी सरपंच मंगेश साबळे यांच्यावर गुन्हे दाखल केले. या फुलंब्रीच्या ज्या सध्या योगिता खटावकर म्हणजे तहसीलदार आहे, या मागील वर्षी जालना जिल्ह्यामध्ये घनसावंगी तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. खरं तर या अधिकाऱ्यांचे मी माझ्याकडे काही तिथल्या नागरिकांनी आणि आम्ही देखील मागच्या वर्षभरापासून पाठपुरावा करतोय. जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 40 कोटीचा अनुदान घोटाळा या जालना जिल्ह्यामध्ये झाला होता. या तहसीलदार योगिता खटावकर मॅडम ज्यांनी मंगेश साबळे यांच्यावर गुन्हा दाखल करायला लावला, यांचे कारनामे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ही दिव्य मराठीची बातमी आहे. अनुदान घोटाळा अंबड घनसावंगी तहसीलदारावर कारवाईची शिफारस. आणि दुसरी बातमी आहे शेळके तहसीलदार म्हणून होते जे मागं लाचलुचपत विभागाला अडकले आणि खटावकर या ज्या मॅडम आहे यांच्या शिस्तभंगाचा प्रस्ताव देखील सादर झालेला आहे आणि हा 72 पानाचा अहवाल आहे. यामध्ये देखील ते दोष आढळलेले आहे. मात्र इथं जे अधिकारी आधी या मॅडमचं तुम्ही इथं बघू शकता, यांनी काय कारनामे केलेले. घनसावंगी एकूण अनुदान घोटाळा झालेली रक्कम त्यांच्या ID मधून 9,94,09,675 रुपये म्हणजे 10 कोटीचा घोटाळा या मॅडमने केलेला आहे. मात्र त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली नाही, शिस्तभंगाची कारवाई झाली नाही, कारण वरिष्ठ अधिकारी आणि अजून जे काही या संबंधित अधिकारी असतील त्यांनी सर्व या अनुदानात लाभार्थी म्हणून त्यांनी सामील करून घेतलं. सर्वांनी 10 कोटी रुपये हडप केले आणि बरं केले ते केले. कोणाचे केले? मयत शेतकऱ्यांच्या अकाउंटवर आलेला पैसा यांनी नातलगांच्या खात्यावर वळून घेतले. यामध्ये तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, कुरसायक असतील, सर्वांच्या संगनमताने हा झालेला व्यवहार आहे. मग खरं तर या लोकांना अटक झाली पाहिजे, यांना कारवाई झाली पाहिजे. मात्र हे मोकाट आणि जो जनतेसाठी लढतो, विद्यार्थ्यांसाठी लढतो, शिक्षकांसाठी लढतो, त्याला खरं तर अटक झाली. काल परवा न्यायालयाने 2 दिवसाची कोठडी दिली आणि आज देखील न्यायालयात हजर केलेलं असताना मंगेश साबळे यांना पुन्हा 2 दिवस न्यायालयीन चौकशीसाठी पोलीस कोठडी देण्यात आली आहे. खरं तर या पोलीस यंत्रणा असेल, जिल्हाधिकारी असतील, प्रशासनातले तहसीलदार असतील, आमचा असा प्रश्न आहे की बाबा तुम्ही तुमचे लेकरं खरं तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकत नाही, इथं विद्यार्थी शिकतात गोरगरिबांचे. मग त्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान करण्यासाठी तुम्ही त्या शिक्षकांना कशासाठी कामाला लावता? तुमचे तलाठी, ग्रामसेवक यांना तुम्ही हे निवडणुकीचे कामं दिले पाहिजे. तलाठी का तुम्ही फक्त टेबला खालून वसुली करून देण्यासाठीच तुम्ही तलाठी ठेवलेले आहे का? तुमचे तलाठी 8-8 दिवस सजेवर येत नाही, ग्रामसेवक गावात 3-3 दिवस येत नाही. या लोकांना कामं द्या. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना कशाला कामाला लावता? अगोदरच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी एकीकडे प्रयत्न करणं गरजेचं असताना तुम्ही त्यांना तासनतास पूर्ण वर्षभर येणं त्या कामासाठी त्यांना लावता. कधी कार्यालयात ठेवता, कधी निवडणुकीचे कामं लावता, कधी जनगणनेचे कामं लावता. मग जर त्यांना शिक्षकांचं काम करू द्यायचं नसेल तर आमच्या गोरगरिबांच्या लेकरांना शिकवणार कोण? जिल्हाधिकाऱ्यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही स्वतःचं पोरगं जिल्हा परिषद शाळेत टाका आणि त्या शिक्षकांना घ्या, तिथं BLOचं काम द्या त्यांना. मग तुम्हाला ते जाणीव होईल की आपल्या पोराचं किती नुकसान होऊ लागलं म्हणून. जिल्हाधिकारी असतील, कलेक्टर असतील, CO, विभाग आयुक्त यांना देखील आमची हात जोडून विनंती आहे की तात्काळ हा निर्णय बदला आणि मंगेश साबळेवर ज्या राजकीय सुडबुद्धीतून हा गुन्हा दाखल केला गेला त्याचा देखील आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि येत्या 2-3 दिवसात जर मंगेश साबळेंना जामीन मंजूर झाला नाही तर येणारं विभागीय आयुक्त कार्यालय ते मोठं जन आंदोलन देखील उभं राहणार आहे. त्यासाठी पालकांची,
शिक्षक संघटना तर काही मदत करणार नाही, कारण शिक्षकांवर दबाव असतो. पण पालकांनी देखील या लढ्यात सामील व्हावं असं आवाहन मी यावेळी करतो. धन्यवाद.